मी मुलामुलींना एक गोष्ट नेहमी सांगत असतो की नकाराला सुद्धा होकारामध्ये बदलता येतं, परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची उंची वाढवावी लागेल. 60 ते 70% मुलामुलींची लग्ने हे ज्याच्यावरती जेव्हापाड प्रेम केलेलं असतं त्याच्यासोबत होत नाहीत. मग मनात एक आणि संसार दुसऱ्यासोबतच करावा लागतो आणि मग यातूनच डिवोर्स आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे प्रकरण घडतात. आता मूळ मुद्दा असा आहे की लव्ह मॅरेजला घरातून विरोध का होतो? एकतर इंटरकास्ट किंवा इंटर रिलिजन रिलेशनशिप असतं, शिक्षणामध्ये तफावत असते, किंवा मग त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं किंवा त्या मुलीच्या घरच्यांचं समाजामध्ये नाव खराब असतं, किंवा मुलगा व्यसनाच्या आहारी गेलेला असतो. अशी बरेच कारणे असतात. परंतु एवढे सारे प्रॉब्लेम्स असताना सुद्धा त्या व्यक्तीसोबत जर लग्नच करायचं असेल, तेही घरातल्यांना मनवून, घरातल्यांना न दुखावता, तर यावरती एकच उपाय आहे. अशा चक्रव्यूहात अडकलेल्या प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक मुलीने स्वतःला एकच प्रश्न विचारावा की आपलं कर्तृत्व काय आहे, आपलं घरामध्ये स्थान काय आहे, आपल्या मताला, आपल्या शब्दाला घरामध्ये किंमत किती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी लोक आपल्या मर्जीने आपला जोडीदार निवडतात, आपल्या इशाऱ्यावरती लोकांना नाचवतात, आपल्या चुकीला सुद्धा लोकांना बरोबर म्हणायला भाग पाडतात, कारण कर्तृत्वाने त्यांनी त्यांचं स्थान निर्माण केलेलं असतं. नाहीतर हल्ली रिलेशनशिप ब्रेक झालं की बऱ्यापैकी सर्वच जण घरातल्यांना दोष देतात आणि एकमेकांच्या नावाने खडे फोडत बसतात, रडतात आणि स्वतःला त्रास करून घेतात. याला काही अर्थ नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, घरातील लोकांना कधीच वाटत नसतं की आपल्या मुलाबाळांचं वाईट व्हावं. त्यामुळे कर्तृत्वाने मोठे व्हा. तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करून देण्यासाठी घरातल्या लोकांना भाग पाडा. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये, आपल्या शेजारी किंवा आपल्या गावात, आपल्या गल्लीत एक तरी माणूस असा असतोच ज्याला प्रत्येकाकडून पैसे उसने घ्यायची सवय असते. जिथे जाईल तिथे याची उधारी असते. बरे, ह्याला पैसे लोकांकडून घ्यायची कळत असतात पण परत द्यायची माहिती नसतात, आणि हीच लोक समाजामध्ये खूप ताठ मानेने फिरत असतात. आणि मला असं वाटतं माणसाने ऍटलिस्ट इतकं तरी कमवावं की दुसऱ्यांच्या पुढे आपल्याला हात लागली पाहिजे. आणि जर इमर्जन्सीला एखाद्याने केलीच मदत तर त्या माणसाचे पैसे परत करण्याची आपली मानसिकता असायला हवी. मला अशा लोकांना एक प्रेमळ सल्ला द्यावासा वाटतो. मित्रांनो, अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात, तुमच्याच आयुष्यात आहेत असं काही नाहीये. त्यामुळे वारंवार दुसऱ्याकडे उसने पैसे मागून स्वतःचा स्वाभिमान गमावून घेऊ नका. आणि असेलच एखादी इमर्जन्सी तर आपल्या जवळचे लोक इतकेही निष्ठुर नसतात की ते आपल्याला मदत करणार नाहीत. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्याकडे पैशांची मदत मागण्यापेक्षा स्वतः सुद्धा थोडेफार हातपाय हलवायला शिका. कारण एकदा का दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याची, डिपेंड राहण्याची जर सवय लागली ना तर तशीच आपली मानसिकता बनून जाते. आणि एखाद्याने किती तुम्हाला जर म्हटली तरी सुद्धा तो काय आयुष्यभर तुम्हाला पुरणार नाही. शेवटी जाता जाता तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, पैसा आणि इज्जत ही कुणाकडून मागून मिळत नसते, किंवा ह्या गोष्टी कुणाकडून उसण्या मिळत नसतात, तर त्या स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या कर्तृत्वाने आणि स्वतःच्या कष्टाने मिळवाव्या लागतात. जर पटलं तर यावरती थोडासा विचार करा, कारण आजकाल बरीच नाती हे पैशांच्या व्यवहारामुळे तुटलेले आहेत. मी इंस्टाग्रामवरती एक आस्क मी क्वेश्चनचा टास्क घेतला होता. त्या टास्क मध्ये मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले. त्यापैकी एक मुलांचा कॉमन क्वेश्चन होता की जोडीदार दिसायला कसा असावा. मला असं वाटतं की आपल्यापैकी कुणालाही जेव्हा 4 माणसांमध्ये, जेव्हा एखाद्या पब्लिक ठिकाणी, जेव्हा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपल्याला विचारलं जाईल की जोडीदार दिसायला कसा असावा, तेव्हा बऱ्यापैकी सर्वांचीच उत्तर अशीच असतील की दिसायला कसाही असू द्या, परंतु तो स्वभावाने चांगला असावा, तो समजूतदार असावा, तो समंजस असावा, तो आपल्या घराला घरपण देणारा असावा. परंतु हाच प्रश्न जेव्हा एकांतात विचारला जाईल तेव्हा सर्वांची उत्तरे असतील की या सगळ्या गोष्टी तर जोडीदारामध्ये असाव्याच, परंतु दिसायला सुद्धा सुंदर असावा. आता खरं तर पहिलं उत्तर जे आपण दिलेलं असतं ते जगाला इम्प्रेस करण्यासाठी दिलेलं असतं, परंतु रिअल उत्तर तेच असतं जे आपण एकांतात दिलेलं असतं. आता मी तुम्हाला सांगतो की जोडीदार दिसायला कसा असावा. जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी लग्न करून बाहेर फिरायला जातील आणि अशावेळी अचानक मुलाचा एखादा मित्र किंवा मैत्रीण जर भेटली तर त्या मुलाला आपल्या बायकोची ओळख करून देताना लाज वाटली नाही पाहिजे, किंवा त्या गोष्टीची कमीपणा नाही वाटला पाहिजे की आपली बायको आहे म्हणून सांगायला. आणि याच वेळी मुलगीचा एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण जर भेटली तर तिला सुद्धा हा आपला नवरा आहे म्हणून सांगायला कमीपणा नाही वाटला पाहिजे, किंवा कुठल्याही गोष्टीची लाज वाटली नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला समज असेल मला काय म्हणायचं आहे ते. जोडा हा शोभणारा असावा, म्हणजेच वाघासोबत वाघीणच शोभून दिसते आणि वाघिणीसोबत वाघच शोभून दिसतो, तिथं दुसरं कुणीही शोभून दिसत नसतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या जोडीदारावरती डाऊट घेणाऱ्या व्यक्ती ह्या 3 प्रकारच्या असतात. पहिल्या प्रकारामध्ये त्या व्यक्ती येतात ज्या व्यक्तींना खरंच आपल्या जोडीदाराबद्दल खूप काळजी वाटत असते. त्यांच्याबद्दल या व्यक्तींना नेहमीच इनसिक्युअर वाटत असतं, परंतु याच अतिकाळजीपोटी आणि अतिप्रेमापोटी कुठेतरी त्या व्यक्ती ह्या गोष्टी विसरून जातात की आपल्या जोडीदाराला सुद्धा मन आहे, त्याच्या सुद्धा आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात. कधी कधी तुमच्या जोडीदाराच्या या अशा वागण्यामुळे तुम्ही इरिटेट होतही असाल, परंतु तरी सुद्धा मित्रांनो, कोणत्याही किमतीवरती अशा व्यक्तीला अजिबात गमावू नका.
कारण अशा व्यक्ती खूप नशिबाने मिळतात. दुसरा प्रकार म्हणजे काही लोक जन्मजातच शंकेखोर स्वभावाचे असतात. अगदी क्षुल्लक गोष्टीवरून आपल्या जोडीदारावरती शंका उपस्थित करत असतात. तू अशीच कपडे का घातलीस, तशीच कपडे का घातलीस, तू त्याच्याकडे बघितलंसच का, तुझा फोन एंगेज येत होता म्हणजे तुझं कुठेतरी काहीतरी चालू असेल. खरं सांगायचं म्हटलं तर अशा व्यक्तींसोबत रिलेशनशिप मध्ये राहणं म्हणजे तारेवरची एक कसरतच असते. आणि आता तिसरा आणि अतिशय महत्वाचा प्रकार, काही लोकांना आपला जोडीदार काय लेवलचा आहे हे चांगल्या प्रकारे माहित असतं आणि म्हणूनच ही लोक आपल्या जोडीदारावरती डाऊट्स घेत असतात आणि त्यांचा डाऊट हा 100% खराच असतो. अशा लोकांचे जोडीदार जिथे संधी मिळेल तिथे तोंड मारत असतात. या लोकांचा जन्मच त्यासाठी झालेला असतो. अनेक वेळा संधी देऊन सुद्धा या लोकांकडून वारंवार त्याच चुका होत असतात. 2-4 महिने रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर हाऊस फिटली की ब्रेकअप करायचं आणि ऑप्शन शोधत फिरायचं, हाच यांचा उद्योग असतो. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती असेल आणि त्याची जाणीव तुम्हाला जर झाली असेल तर शक्य होईल तितक्या लवकर अशा व्यक्तीपासून दूर व्हा, कारण शेवटी तुमचं नुकसानच होणार आहे. प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे लग्नात खर्च करावा, परंतु हे लग्न करत असताना अनावश्यक खर्च मात्र आपल्याला टाळता यायला हवा. एक ग्राउंड रियालिटी सांगतो. सर्वप्रथम स्वतःला एक प्रश्न विचारा की लग्न आपल्याला कुणासाठी करायचं आहे? एका चांगल्या बंधनात अडकून नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी की जगाला मोठेपणा दाखवण्यासाठी? कारण जगाला मोठेपणा दाखवायच्या नादात आणि एकमेकांच्या जिरवण्याच्या नादात अनेकांचे 2 टाइमचे खायचे वांदे झालेले आहेत आणि अशी हजारो उदाहरणे तुम्हाला खास करून ग्रामीण भागात पाहायला मिळतील. त्याचं होतं काय, शेजारच्या एखाद्या व्यक्तीने त्याच्या मुलामुलीचं लग्न खूप मोठं केलेलं असतं. मग या व्यक्तीला सुद्धा काय वाटतं की आपल्या मुलामुलींचं सुद्धा लग्न मोठं झालं पाहिजे. आणि याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये, कारण प्रत्येक बापाला वाटत असतं की आपल्या मुलामुलींचं लग्न हे मोठं व्हायला हवं. परंतु अशा वेळी अंतरून पांघरून पाय पसरावे. आपली परिस्थिती कशी आहे हे माणसाला ओळखता आलं पाहिजे. नाहीतर यांचा ऍटिट्यूड असा असतो की एकर गेला तरी चालेल, परंतु त्याची जिरवायची. फक्त एकमेकांची जिरवण्याच्या नादात जमिनी विकून कर्जबाजार झालेली अनेक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतील. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की माणसाच्या हौशेला मोल नसतं, परंतु ती हौस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जर कर्जबाजारी व्हावं लागत असेल तर त्याला हौस नाहीत म्हणत, त्याला शुद्ध मूर्खपणा म्हणतात. आणि शेवटी कितीही लग्न तुम्ही मोठं केलं, कितीही लग्नामध्ये खर्च केला तरी सुद्धा भावकी, पाहुणे, शेजारी यांच्यासाठी त्या लग्नामध्ये काहीतरी कमी पडून जातच. त्यामुळे लग्न करत असताना प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की लग्नामध्ये होणारा अनावश्यक खर्च टाळून तोच पैसा मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यात वापरावा, कारण इथून पुढचं आयुष्य इतकंही सोपं नसतं. आज तुम्हाला एक रियालिटी सांगतो. एका सुसंस्कृत घरातील एका संस्कारी मुलीला बदनाम करण्यासाठी, तिचं शिक्षण बंद करण्यासाठी कधी कधी आपल्यातलेच काही महाभाग कारणीभूत असतात. कारण त्याचं होतं असं, ती बिचारी कॉलेजला असते, दिसायला अतिशय सुंदर असते, प्रत्येकाला तिचा हेवा वाटत असतो, कारण स्वभावाने तिने प्रत्येकाला आपलंसं केलेलं असतं. आता एवढी संस्कारी, एवढी सुशील मुलगी म्हटल्यानंतर सगळेजण तिच्या मागे लागत असतात. अशातच आपल्यातल्याच एका मुलाला ती मुलगी आवडते. मग तो काय करतो, तिच्या मागे मागे करतो आणि एक दिवस तिला प्रपोज करतो. तिला प्रपोज केल्यानंतर ती सभ्य भाषेत त्याला नकार देते, परंतु हा काय आमचा गडी गप्प बसत नाही. हा पुन्हा एकदा तिला प्रपोज करतो. ती पुन्हा नम्रपणे त्याला नाही म्हणून सांगते. आता मात्र त्याला वाटतं की आपला तिने अपमान केला. आता तुम्हाला एक म्हण माहिती असेल, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. कोल्हा अनेक प्रयत्न करून त्या द्राक्षाचा घड मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण जेव्हा त्याला तो घड मिळत नाही तेव्हा तो काय म्हणतो की अरे द्राक्षेच आंबट होते. अगदी तसंच होतं. हा काहीही गरज नसताना विनाकारण तिच्याबद्दल पाठीमागे तिची बदनामी करायला चालू करतो की मी तिला ह्याच्यासोबत बघितलं, इथं बघितलं, तिथं बघितलं. ते प्रकरण इथेपर्यंत जातं की ते तिच्या घरापर्यंत पोहोचतं आणि नाईलाजाने तिचं शिक्षण बंद केलं जातं. फक्त एका मुलाच्या चुकीमुळे तिच्या संपूर्ण आयुष्याची वाट लागलेली असते. त्यामुळे अशा मानसिकतेच्या मुलांना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. तिने नकार दिला म्हणून तिची बदनामी करत बसण्यापेक्षा तिने तुम्हाला नकार का दिला यावरती थोडंसं आत्मचिंतन करावं. जो काही अंगात जोश असेल, जी काही अंगात उर्मी असेल, ती स्वतःला ग्रो करण्यात आणि स्वतःला डेव्हलप करण्यासाठी वापरावी. म्हणजे कुणाच्या मागे मागे लागायची गरजच नाही पडणार. ज्या व्यक्तींना आयुष्यामध्ये फ्रीडम हवं आहे, कोणत्याही प्रकारची बंधनं नको आहेत, कोणत्याही प्रकारची जबाबदारी नको आहे, मनाला वाटेल तसं वागायचं आहे, अशा व्यक्तींनी खरंच लग्न करू नये. आणि जर करायचंच असेल तर जबाबदारी घेण्याची आणि ती जबाबदारी पेलण्याची सुद्धा अशा लोकांनी तयारी ठेवावी. जगाला दाखवायसाठी लग्न करायचं, मुलं सांभाळायची कुवत नसताना सुद्धा मुलं जन्माला घालायची. आई वडील या नात्याची कुठलीही कर्तव्य निभवायची नाहीत. सोयीनुसार आणि गरजेनुसार एकमेकांपासून डिवोर्स घेऊन वेगळं व्हायचं आणि मुलांना मात्र वाऱ्यावरती सोडून द्यायचं. मग एका स्टेजला मुलांना असं वाटतं की अशा आई बापाच्या पोटी जन्म घेण्यापेक्षा जन्माला आलो नसतोच तर बरं झालं असतं. ज्या मुलांना आई वडील नाहीत त्यांना आपण अनाथ म्हणतो, परंतु आज अनेक अनाथ आश्रमामध्ये तुम्हाला अशी अनेक मुले सापडतील ज्यांना आई वडील असून सुद्धा ते अनाथ आहेत. एक 17 वर्षांची तृप्ती नावाची मुलगी आहे. इथेच पुण्यामध्ये एका श्रीमंताच्या घरी धुनी भांडी करते. बापाने जबाबदारी झटकली आहे, कुठेही दारू पिऊन पडतो आणि नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आईने दुसऱ्याच माणसासोबत पळून जाऊन लग्न केलं आहे.
ती कुठे असते त्याचा पत्ता नाहीये. या दोघांच्या भांडणात ज्या वयामध्ये शिक्षण घ्यायचं त्या वयात ही बिचारी मुलगी मात्र लोकांच्या घरी धुनी भांडी करते. मित्रांनो, ऐकून खूप वाईट वाटलं. अशा मुलांसाठी काही करता येईल का यावरती मी विचार करत आहे. जर तुम्हाला काही आयडियाज असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आपण सर्वजण मिळून चर्चेने यावरती मार्ग काढू.